जर तुम्ही नवीन ट्रेंड्स बघत असाल तर तुम्हाला कळेल आपण स्पेसमध्ये डेटा सेंटर, स्पेसमध्ये पॉवर स्टेशन्स टाकायचा विचार करतोय. एका साईडला ए आय सिंग्युलरिटीच्या लेवलला पोहोचतं आहे. सिंग्युलरिटी म्हणजे असा ए आय की जो स्वतःच ए आयला लिहेल. ए आय स्वतःच स्वतःला इम्प्रूव्हमेंट करून नवीन ए आय लिहेल. एका साईडला आपण ब्रेन कनेक्ट करतो इंटरनेटला. मार्स कोलोनायझेशन किंवा आता प्रॉब्ली मूनवर कोलोनायझेशन, स्पेस ट्रॅव्हल. सो ऑल दीज थिंग्स आर हॅपनिंग. ए आय स्वतःच नवीन औषधं, नवीन मॉलिक्युल्स, प्रोटीन स्ट्रक्चर्स तयार करत आहे. ह्युमनॉइड्स, माणसासारखे चालता येणारे, बोलता येणारे, दिसायलासुद्धा सिमिलर असतील असे रोबोट्स लवकरच येतील. चष्मे फोन्सला रिप्लेस करतील लवकरच, आणि आपण चष्मा घेताना आपल्याला विचारलं जाईल तुम्हाला अँड्रॉइडचा चष्मा हवा आहे की आयफोनचा चष्मा हवा आहे, वगैरे वगैरे. सो या सगळ्या ज्या घडामोडी होत आहेत याच्या मागे यासाठी लागणारी जी ब्रेन पॉवर आहे, इंटेलेक्च्युअल कपॅसिटी आहे, अंडरस्टँडिंग कपॅसिटी आहे, स्किल सेट आहे, ते खूप हाय लेवलला आहेत. आणि त्याची खरीच गरज असणार आहे मार्केटमध्ये. सो एका साईडला ऑफकोर्स ए आय जॉब्स घेतो आहे आणि खूप सारे जॉब्स ए आयमुळे जाणार आहेत, कारण ए आयचं काम आहे विचार करणं, आणि आजची मोठी पूर्ण डिजिटल इकॉनॉमी ही आपल्या विचारांवर अवलंबून आहे. जेव्हा आपण कम्प्युटर, मोबाईल वापरतोय, आपण ॲक्च्युली आपलं ब्रेन वापरतोय. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आत्ता ब्रेनवर आधारित आहे त्या सगळ्या जातील, खूप लेवलला जातील, हाय लेवलला जातील. लेट्स से 100% नाही जाणार, पण एक लार्ज लेवलला जातील. स्टील या ज्या नवीन येणाऱ्या गोष्टी आहेत, आपण आता इतक्यात बोललो, या सगळ्या खूप नवीन आहेत. आणि या नवीन गोष्टींमध्ये आपली खरं ब्रेन, खरी स्किल्स, खरी अंडरस्टँडिंग, कनेक्टिंग डिफरंट मल्टीडिसिप्लिनरी सायन्सेस वगैरे या सगळ्यांची गरज आहे. त्यामुळे भविष्यातले जे सगळे नवीन जॉब्स येतील ते खूप हाय डिमांडिंग असतील, आणि त्यासाठी सर्वांनाच त्यांना त्यांची मेंटल ॲबिलिटी, त्यांचं नॉलेज, डेप्थ ऑफ नॉलेज, ब्रेड्थ ऑफ नॉलेज सगळंच वाढवावं लागणार आहे. अँड दॅट्स अ फॅक्ट, वी कॅनॉट एस्केप दॅट. जर आपल्याला ह्युमन्सला नवीन फेजमध्ये जायचं आहे सिव्हिलायझेशनच्या, जिथे हे सगळे इंटरगॅलेक्टिक ट्रॅव्हल, स्पेस, एनर्जी प्रोडक्शन, डेटा सेंटर्स इन स्पेस, कनेक्टिंग ब्रेन टू द कम्प्युटर अँड ऑल दोज थिंग्स, या सगळ्याच लेवलला जेव्हा गोष्टी जाणार आहेत, तेव्हा सर्वच नागरिकांना, जगाच्या नागरिकांना मानसिकरित्या स्वतःला प्रगल्भ करायची, टेक्नॉलॉजिकली अँड ऑल्सो मॅच्युरिटी वाईज गरज आहे. अँड दॅट इज वॉट द न्यू एज्युकेशन शुड बी अबाउट. आय थिंक इट शुड बी on one side, it should be highly technical, domain specific knowledge and interdisciplinary. So for example, जर सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर त्याला प्रोग्रॅमिंगपासून डीप लर्निंग पर्यंत, तिथून ब्लॉकचेनपर्यंत सगळ्याच गोष्टी यायला पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल फ्रंट एंड, बॅक एंड, डेव्हऑप्स, डिप्लॉयमेंट, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, ब्लॉकचेन, उबंटू वगैरे वगैरे. आणि सो एका साईडला टेक्निकल, ऑफकोर्स आता सपोज कोणी मेकॅनिकलमध्ये असेल, रोबोटिक्समध्ये असेल, तर त्यांचा जो काही स्टॅक आहे तो त्यांना एंड टू एंड माहिती पाहिजे. सो एका साईडला ही कम्प्लिटली टेक्निकल अंडरस्टँडिंग डेप्थमध्ये आणि ब्रेडथमध्ये, आणि दुसऱ्या साईडला हॅव्हिंग अ गुड अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ माइंड वर्क्स, हाऊ थिंकिंग वर्क्स, सो दॅट वी हॅव सो दॅट वी एस्केप द मेंटल हेल्थ इश्यूज. ॲज वी सी, लॉट ऑफ मेंटल हेल्थ इश्यूज विल कम अप. And to have a stable mind, to have a calm mind, to have a very healthy mind, it is important that we understand how mind works or what mind exactly is. So एका साईडला हे कोर लेवलचं, माइंड लेवलचं नॉलेज एज्युकेशन, आणि दुसऱ्या साईडला हे टेक्निकल, हायली टेक्निकल एज्युकेशन. या दोन गोष्टी जर असतील तर अशा होलिस्टिक ह्युमन बिईंगची आपल्याला गरज आहे इन दिस नेक्स्ट एरा ऑफ सिव्हिलायझेशन. आणि जे या दोघांमध्ये बसत नाही, दे वोंट बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट मिनिंगफुली टू दिस न्यू एज दॅट वी आर गोइंग इन टू.